अरे बाबू, अधिक महिना झाला म्हटलं, सरला अधिक महिना. पण तरी त्या बहिणीने म्हटलं काय की अधिक महिना करतो म्हणून ते करते ना का बहीणचा अधिक महिना करणं. आई मी तिथे फोन केला होता, ते नाही म्हणे. तर ते म्हणे बघ आता आज येतो म्हणे, आज उद्या येतो अशी म्हणे. आता काय मी तर नादा लावला नाही तिले, नाहीच म्हणते ती. नाही गेलं म्हटलं तर म्हणे पाहतो म्हणे 2 दिवसात म्हणे शाळा उघडते म्हणे पोरीची आता चकुलीची, तर पाहतो म्हणे यायचं कसं आहे काय आहे काय मी येते का मग ते आता. असं काय केला होता का फोन बाईले? येतो म्हणे काय? येईन मग हो म्हणे ना ते. तिला हो म्हटलं म्हणजे येतेच ते. आजी, मामा. अरे आली का चकुली? ये बाई, ये चकुली, ये योगिनी. हो आलो बापा. आलो, नांदा लावला ती आता आलो. आली का हो बाई योगिनी? मी तेच म्हटलं आता सतीशले, म्हटलं अधिक महिना संपला पण नाही पोरगी नाही आली. काऊन हो बाई अधिक महिन्यात काऊन नाही आली तू? आता आली अधिक महिन्यात या लागत होतं बाई, आम्हाला पुण्य लागलं असतं. आई महिन्यांदाच अधिक महिना केला पहिले, मग आली मी इकडे. आता माहिती नंदा का महिनाभर राहिला काय अधिक महिन्यात? नाही तर काय, लागणारच नाही, महिनाभर होती आई अधिक महिन्यात. कालच त्याची रवानगी केली. असं काय? असं जा रे सतीश, त्या आवाज दे बरं प्रियाली म्हणा. योगिनी आली म्हणा, काही चहा पाण्याची व्यवस्था कर म्हणा. बसो बाई योगिनी. आई मला बाहेर जायला लागते, मी सांगतो प्रियाले आणि बाहेर जातो मग. नंतर रात्री बोलू मग योगिनी. हो दादा, जाय तू. काय बाई चकुली आली मामाच्या घरी, काय खाशील तू? चॉकलेट खातं की आईस्क्रीम? काय नाही पाहिजे मामा? नाही हो बाई, आणतो मी आईस्क्रीम आणतो, हां चॉकलेट आणतो मग. काही नको आणू दादा, रोज खाते ती घरी. आणू दे ना वा, घरी खाते, मामाच्या घरी थोडी खाते. आण तरी सतीश. हो खाऊ दे आणतो मी. बरं येतो योगिनी. हो ये. काय म्हणते आई, तब्येत ती चांगली आहे आता? बरी हाय. आई वहिनी गेली का अधिक महिन्याले? गेलती ना बापा, 15 दिवस होती ना ती वहिनी अधिक महिन्याले गेलती. लय आणलं जमा करून. हो काय बाई, असं बापा आल्या का ननद बाई? अधिक महिना झाल्यावर आल्या का ननद बाई? अधिक महिना झाला, आल्या पण आल्याच काय? येऊ दे ना वा. अधिक महिना झाल्यावर काही येऊ नये का तिने? म्हणजे काय अधिक महिन्यात आलं पाहिजे असं काही नियम आहेत काय? माय वहिनी नंतर आवडते दादा म्हणून आलो बाई आम्ही. बरं झालं आल्या, बरं झालं. मामी कुठं आहे मामी? कुठं आहे तुमची पोरगी? कुठं आहे तुमची पोरगी? टीना कुठे गेली? टीना काय झोपली ते? हो का मामी? बरं जाय, उभी नको राहू, काही चाय पाणी नाश्ता पाण्याची सोय कर. हो करतो. बसा नानात बाई. योगिनी तुला वाईट नको वाटू देऊ, ते स्वभाव तसा आहे. आई तू आहे तर लोक मला काहीच वाईट नाही वाटत, तू मेल्यावर वाटेल मग वाईट. हो बाई, हो मी मेल्यावर कायच काही बाई, आताच तर माझ्या समोर अशी करते ती तुले. जाऊ दे बस. वाव आई, खूपच मस्त साड्या आणल्या ग आई. इतक्या भारी साड्या, इतक्या मस्त साड्या. तू काय साड्यांचा काय बिझनेस सुरू केला काय आई? आजी किती मस्त साड्या आणल्या आजी. साड्या आणल्या विकायला आणि तू साड्या विकत असता आजी? नाही हो बाई, साड्या कायले विकायला आणू, आवाज घेऊन ठेवल्या. एवढ्या साड्या घेऊन ठेवल्या आई. एवढ्या साड्या एकट्या घेऊन ठेवल्या? एवढ्या साड्या काऊन घेऊन ठेवल्या? अव ते आपल्या मार्केटात दुकान आहे की नाही, ते दुकान नाही का बंद झालं. त्याला बंद करायचं होतं ते दुकान, तर मग त्यानं की साड्या कमी भावात विकल्या. लय बायाने घेतल्या. मी एकट्या घेऊन ठेवल्या. चांगल्या महागी साड्या आहेत, त्याला कमी भावात लावल्या. तो काय म्हणे हे दुकान बंद करायला लागते म्हणे आता. मी कमी भावात देतो म्हणे, मला ठेवायला जागा नाही तर. चांगल्या साड्या आहेत म्हटलं, आपल्याला लागतात ऐरा पाण्याले, काही आपल्या घरच्या इले, काही म्हटलं तुले. मग एकट्या घेऊन ठेवल्या. असं आहे का ते? चांगल्या आहेत पण साड्या. अहो चांगल्या म्हणजे चांगल्याच आहेत ना, डॅमेज गिमेज नाहीत ना, नवा माल आहे ना फिरेश. हो ना हा बरं केलं. बुटीनं पहिलेच पोरीसाठी साडी घेऊन ठेवली. बुटी किती चत्र्या म्हणायची. आता आमच्यावर ठपका ठेवीन. हुशार बाई, मला यायला सांगा येईन
ते फालतू खर्च करतील. आता पोरीले कपडे घेतले, साडी घेतली ना, तिला बी कपडेच घेतलेच असतीलच ना, जायला बी कपडे घेतले असतील. आमच्याकडून बी काढते, इकून बी देते अंदरून डबल. बाबा एकच नका डबल धमाका वापर. तुला तर काय मी सक्सेस आहे का? वा रे वा. अशी समजली का तू मला? थांब म्हणा, मी सांगतोच त्याला की काही डबल डबल घ्या लागत नाही, बुडीला घेलाय. या ना बा प्रिया, काहून चालली हो मागच्या पावले? मावई या ना. मामी मामी या ना मामी. हो आली ना. काहून वा मुकाट्यानं चालली होती पाहून. ये ना, पाय ना साडी कोणती चांगली वाटते तर. ते साड्या घेतल्या नाही एकखट्ट्या. दुकान बंद झालं की नाही मार्केटातलं, मी एकखट्ट्या घेऊन घेतल्या. लय बायानं घेतल्या, मी घेतल्या चांगल्या साड्या. मॅगी मॅगीच्या त्यांना कमी भावात लावल्या. असं काय? मला तुम्ही कधी सांगलं बी नाही ही गोष्ट. तर आता सांगून राहिल्या तर साड्या का लपून ठेवल्या होत्या का काय तुम्ही? नाही हो, लपू काय तू? आणलं कपड्यात ठेवलं, लपून ठेवायचं मला काय का? मला काय धाक आहे का कोणाचा? हुशार होण्याची त्याची कानवरी होता हुशार. मुकड्यानं पळून चालली होती. ये ना, पाहा तुला कोणती साडी आवडली घे ना यातली. नाही राहू दे, मला नाही पाहिजे. पा तुम्ही पा, मला काम आहे. वहिनी सांगा ना कोणती चांगली वाटते तर. घ्या ना तुमच्या मनानं. आता तुम्हाला घाला लागते, मला काही चॉईस चांगली नाही. चालली गेली तरी सांगितलं ना, आता जाऊन सर. हे पा, अजिबात अधिक महिन्याचा खर्च करायचा नाही. तुमची माय किती काही म्हणू, नाही तर मोठेपणात जाऊ नका. तसे अधिक महिना झाला म्हटला. आता अधिक महिना झाला आली तुमची बहीण, काही गरज नाही करायची. काऊन वा, काऊन अशी करून राहिली? काऊन अशी करून राहिली? तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला काय माहिती असते घरात काय शिजते दिसते तर? तुझी माय काय सांगते का तुम्हाला या घरात काय चालते तर? तुम्ही तर काय, तुम्हाला काहीच नाही मागून काय कारणाने चालतात तो. तुमच्या मायाने सगळं खर्च केला म्हटलं, सगळं आणलं म्हटलं तुझ्या बहीणसाठी. तुझ्या जवायले कपडे, तुझ्या बहिणीला मागली साडी नाही साड्या गठ्ठा आणला म्हटलं, गठ्ठा. मग मी माझ्या डोळ्यानं पाहिलं स्वतःच्या. त्या पोरले कपडे, मी तुमचं सोन्याची अंगठी आणली का काय माहित. तुमच्याकडून डबल घेऊन करून घेते हुशार. काही नको बोलू, मला नाही वाटत खरं. अव तुमच्या डोळ्यावर मायेची पट्टी बांधली ना, पट्टी. मला बायकच कुठे खरं वाटते. पण हे पा, तुम्हाला अजून बजावून सांगून राहिली, अजिबात अधिक महिन्याचा खर्च करायचा नाही. आता मायापेक्षा वाईट दुसरी कोणीच नशीन, समजलं ना? का व तुला बहीण आली की सलते का व? जेव्हा कधी आली तेव्हा तुझ्या आनंदानं तेव्हा काही केलंच नशीन. भांडणच करतो. दिवाळी आली की भांडणं करतो, कोजीला आली की भांडणं करतो, अधिक महिन्यात आली की भांडणं करतो. अबा कधीतरी खुशी खुशी ननदचं करून पाय किती चांगलं वाटते. तर तू बी कोणाची तरी ननद आहे. तू जातो त्या भावाच्या घरी, तेव्हा तिकडे सावडून आणतो सगळं. तुझ्या भाऊजीने एक शब्द बोलले तुला सही नाही होत, दांगडं करतो. आणि तुम्हा बहिणले किती काही बोलतं व माझ्यासमोर काही बोलतं. माझ्या बहिणीले माझ्यासमोर करतं का विचार माया म्हणायचा की माझ्या मायले माझ्या बहिणीले तू माझ्यासमोर शिव्या घालतं. तुझ्या मायले तुझ्या बहिणीला शिव्या घालू का मी तुझ्यासमोर? कशी आग होती व तुझी. तू कशी माझ्या बहिणीले माझ्या मायले माझ्या देखत बोलतं व तू. तुला काय वाटून राहिलं? मी ऐकून घेणार नाही. माझ्या बहिणीची माझ्या मायची करा नाही, समजलं ना? असं मायचा लाल चालले मोठे, मायला जरा शिकून ठेवला आहे ना. मायकून बहिणीकडूनच बोलता. बायकोची तर कदरच नाही आहे, बायकून तर बोलतच ना. वा रे वा, मायचा लाल. हो हाय बा, मायचा लाल मी आहे. मायचा लाल आहे म्हणून नवरा झाला, समजलं ना? हो बोला, ऐकून बोला. चालले मोठे. तुझ्या भाऊ तुझ्या मायकडून बोलला की तुझ्या भाऊ चांगला, आणि तुझ्या नवऱ्याच्या मायकडून बोला तो खराब. वा रे वा. बाई, ते माणसाला दिसला गेले पुरत नाही. हा माणूस बेवकूफच आहे रे, बेवकूफ. काही करा जा.